जय हिंद. जय हिंद. माझं नाव हवालदार नारायण सनगर. मी एक 4-5 दिवसापूर्वी एक छोटा व्हिडिओ टाकला होता आणि तो व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रवासियांनी जवळजवळ 40 ते 50 लाख लोकांनी बघितला. ते आमचे गुरुजी म्हणजे रघु जमदाडे गुरुजी. त्यांचं वय वर्ष 74 आहे आणि मी पैलवानांच्या मुलाखती घेतो, पण 74 वर्षाचा तरुण BA BD असणारा शिक्षक आज आमच्या समोर आहे आणि अशा व्यक्तीचं थोडंसं मार्गदर्शन आपण घ्यायचं आहे. मी यशस्वी लोकांचं मार्गदर्शन घेतो, पण हे सुद्धा अपयशी नाही आहेत, कारण शिक्षण घेऊन यांनी सुद्धा काही काळ पिढी घडवण्याचं कार्य केलं. अशा गुरुजींच्या जवळ आलेलो आहे आणि त्यांच्याकडून नवीन पिढीला काहीतरी वेगळा संदेश आणि त्यांच्या जीवनातील त्यांचं कार्य आपण थोडंसं जाणून घ्यायचं आहे. गुरुजी नमस्कार. नमस्कार. पहिलं तुमचं नाव सांगा. माझं नाव रघुनाथ शंकर जमदाडे. बर. गाव? गाव माडे. जन्म कधीचा गुरुजी? जन्म 15/5/50. 15 मे 15/5/50. 15 मे 50. 50 म्हणजे स्वातंत्र्य झाल्यानंतर एक 3 वर्ष. 3 वर्षांना जन्म झालाय. क्या बात आहे, क्या बात आहे. मग मला एक सांगा, तुमचं बालपण कसं होतं गुरुजी? त्यावेळी बालपण कसं होतं? बालपण होतं की चांगलं होतं की, काय अडचण नव्हती काय. घरी वडील वगैरे तुम्हाला वडील शेती करत होतं, त्यासनी जरा मदत करू लागत होतो मी. बारकाचा शाळा करीत शाळा सुट्टी असेल त्या दिवशी रानात मग यायचं. मला एक सांगा, देश स्वातंत्र्य झाला होता बरोबर? होय होय. शिक्षणाच्या एवढ्या चांगल्या सोयी नव्हत्या, नव्हते. तरी तुम्ही इथपर्यंत तुमचं शिक्षण किती आहे? शिक्षण आता BA BEd आहे. मग BA BEd होईपर्यंत तुम्ही कसं स्ट्रगल केलं? लहानपण कसं होतं शिक्षणाचं तुमचं? लहानपण काय व्यवस्थित होतं, पण त्यावेळेला आता तुम्हाला सांगायची परिस्थिती म्हणजे आम्ही ज्यावेळेला 11वीला होतो, 11वी कधी, त्यावेळेला गावात लाईट सुद्धा नव्हती. बरोबर. आम्ही चिमणी खाली अभ्यास केलाय. चिमणी खाली? होय. आणि कपडे सुद्धा बरोबर मिळत नव्हते आम्हाला त्यावेळेला. कोरोडे स्कूल आम्ही 4 वर्ष चालत काढली. चालत जायचं? चालत जायचं. सायकल आपली 350 रुपयाला नवी यायची, हा. ती सुद्धा आम्हाला मिळाली नाही. नाही मिळाली? पैसाच मिळत नव्हता पूर्वी. पैसाच मिळत. आणि शाळेत फी किती असायची हो त्यावेळी? शाळेत फी लई नव्हती. कुठं वार्षिक परीक्षेला 20 रुपये असायची. नुसती 20 रुपये? होय, नुसती 20 रुपये. फॉर्म भरायला 20 रुपये असायची. मग तेवढी फी सुद्धा तुम्हाला जमत होती का त्या वेळेवर? जमत होती, तशी होती परिस्थिती आमची. त्यात वडील देत होते पैसे देत होते? देत होते. म्हणजे शिक्षणासाठी वडिलांनी कायम सपोर्ट केला तुम्हाला? होय, कायम सपोर्ट केला. पण शेवटी मी ज्यावेळेला नोकरीला लागायचं ठरवलं, त्यावेळेला वडिलांनी काय म्हणते, थोड्या रानावर पैसे काढूया आणि 20-20 हजार संस्थेला देऊया आणि कुठची नोकरी लागेल चांगली. ते वडील म्हणतात, मी आता रान घेते खरेदी ना, आता ते काही जमायचं नाही. आता मी थोडा शिकवायचं काम केलंय सगळं, तर आता तुझं तू स्वतः बघायचं. बरोबर. असा झाला विषय. मग आता पैसेच नाही म्हणजे काय करायचं, असं झालं. मला एक सांगा, ते काय झालं तुम्हाला असा बिन पैशाचा नोकरीचा योग आला नाही त्या काळात? बिन पैशाचा नोकरीचा योग नाही होत असा आला. म्हणजे कसं झालं, BEd केलं मी, जवळजवळ 30-40 ठिकाणी इंटरव्ह्यू दिली, पण विषय का कुठे विचारणार? हरिजन. हरिजन नाही म्हणल्यानंतर मग आमच्या संस्थेला पैसे द्या, मग तुमची ऑर्डर काढतो असे म्हणायचे. असं व्हायचं काय? हा होय. तेव्हा आमच्या वेळेला काय नाही, जेव्हा आम्ही 77-78ला BEd झालो, त्यावेळेला BCचा नियम लागू झाला. 35% लोकांना प्राधान्य. म्हणजे हरिजन होते लोक किंवा OBC मध्ये होते, ते कोटा भरायचे. म्हणजे पहिलं ऑलरेडी ओपन कोटा भरून झालेला. मग जर जागा शिल्लक राहिल्या, समजा त्यांच्या OBCच्या किंवा हरिजनांच्या पैकी जागा जर कोण नसल्या, तर मग संस्थेला पैसे घेऊन ऑर्डर काढत होते. ऑर्डर काढत होते. मग तुम्हाला असं योग कुठल्या कुठल्या ठिकाणी 5 ठिकाणी आला का? आता पण नाही होती, काही जमतच नाही. पैशाकडनंच कष्ट देत. मग तुम्ही बापूजी साळुंके वगैरे यांना भेटण्याचा कधी योग आला, बघण्याचा योग आला का त्यांना? त्यांना नाही भेटले. कधीच नाही भेटला? नाही भेटले. जर तुम्ही तिथं जाऊन जरी भेटला असतं तर तुमचं त्यावेळेस झालं असतं का? झालं. तर तुम्ही जुने 11वी, जुने BEd, जुने म्हणजे तुम्ही सगळं जुनं आहे. मला सांगा, तुमच्या काळात शिक्षणाची पद्धत कशी होती हो गुरुजी? शिक्षण चांगलं होतं. शिक्षण काळपूर्वी असं कॉपी बिया काय मुलं करत नव्हती, अजिबात नाही. कॉलेजला आम्ही होतो परिषदेत, कॉपीचं नाव नाही, कारण ते स्ट्रिक्ट होतं. शिक्षक मारत होते का तुम्हाला? मारत होते. मारत होते? होय होय. मग तुम्ही घरात जाऊन सांगत होता का नाही वडिलांनी की आज मला गुरुजीने मारलं, त्यांचा काटा काढायला पाहिजे? सांगत नाही. का बरं? सांगायला म्हणजे आता कसं माहिती का, तेव्हा कडक होतच तसं. ते आई वडील मी म्हणणार, शिक्षक म्हणजे आपण चुकतो म्हणून मारतात, ते काय मुद्दा म्हणून मारत नाहीत असं म्हणायचे. त्यामुळे ते काय एवढं. आता मी हे विचारण्याचं कारण असं गुरुजी, आता सर्वसाधारण शाळेमध्ये हा नियम आहे की शिक्षकाने विद्यार्थ्याला मारायचं नाही, विद्यार्थी शिकू दे किंवा नाही शिकू दे असा नियम आहे. त्यांना काय पगाराशी कारण. बरोबर. पगाराशीच कारण आहे. मुलं शिकून देतात, नाही शिकून देतात. पण त्यांनी मारलं तर गव्हर्नमेंट मारावं तर मुलं उलट हे करतात, तक्रार करतात. आई वडिलांना सांगतात किंवा वडिलांना शिक्षकांना दबवतात. बरोबर. म्हणून ते
त्या नादाला लागत नाही. मला एक सांगा, तुम्हाला बारक्यापणी एखाद्या वेळेस शिक्षकाने मारला असेल, तुम्ही वडिलांना जाऊन सांगितलं का कधी? नाही 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 अजिबात नाही. तसं मार खाण्यासारखं नव्हती आमची पोरगी. आणि हुशार असल्यामुळे काही प्रश्न नाही. तुम्ही हुशार होता? होय. किती मार्क असायचे तुम्हाला? वारणा कॉलेजला मला BA ला 64% मार्क आहे. कितवा नंबर वगैरे? नंबर नाही, फर्स्ट क्लास मिळाला होता. फर्स्ट क्लास. क्या बात आहे, क्या बात. 64% मार्क? हा? 64% मार्क? हो हो 64% मग त्यावेळी तुम्हाला तात्या साहेबांना वगैरे बघण्याची योग आलता का हो? बघितले ते. मग ते म्हणतोय तात्या साहेबांना कार्यक्रमात तुम्ही बघितलं का बघितले ते. तात्या साहेबांना? होय. व्यक्ती म्हणून माणूस कसा होता तात्या साहेब? चांगले होते. म्हणजे तिने काम चांगलंच केले. काम. शिक्षणाचं गंगा आणली. होय होय. मग काय अहो विचार करा, ते वारणा कॉलेज नसतं तर आम्हाला कोल्हापूरला जायची पर्याय दिसते. हा. ते खर्च आम्हाला रेटला असता का? नाही शक्यच नाही. आता तुम्हाला सांगतो परिस्थिती अशी, हम्म. BA झाल्यानंतर मला MA ला ऍडमिशन मिळालं शिवाजी चौगुले मला हा. MA ला. मग आम्ही राहायला कुठं होतो? रंकाळ्यावर, हा. कुंभार गल्लीला. हा. मग त्याची सायकल नव्हती. आम्ही दोघं जण चालत शाहू मिल पर्यंत जायचं आणि त्याला आम्ही डबल घेऊन जायचो होतो. कुठं? युनिव्हर्सिटीमध्ये. हा. मग दोघं जण तिथं क्लासला, म्हणजे माझं जागृती होतं त्याचं मराठी होतं. बरं का? मग पुन्हा काय व्हायचं, कॉलेज सुटलं की मग त्याला शाहू मिल पण आम्ही दोघं चालतायचं आणि त्याला डबल आणायचा कॉलेजपासून शाहू मिल पर्यंत, आणि दोघं चालत जायचं. असं करीत आम्ही 1-2 महिने काढले. परत काय झालं, जाकरं गाडी जी होती ती जाकरं गाडी बंद झाली. कशामुळं? जापळकर भांडायला आमच्याकडनं गाड्या सोडल्या पाहिजेत. आणि त्या रस्ता कच्चा. गडगच गाड्या गाड्या बंद झाल्या. जेवणाचा प्रॉब्लेम अवघड झाला. मग हॉस्टेलला राहावं आपल्याला पैशाचा आपला होणार का? ते नाही. खर्च भेटणार. मग ते कसं तरी बघा 5-6 महिने केलं. मग ते जेवणावर आम्ही एक ठेवला होता धनगराचा, म्हणजे शंकर धनगर. 20 रुपये महिन्याला त्याला द्यायचं. मग तो काय करायचा, आला म्हणजे वेळेत खुली यायचा, नाही म्हणजे 1-2 वाजता, 4 वाजता, 5 वाजता यायचं. मग ते वैतागानं आम्ही काय केलं, कॉलेज सोडलं. ते कसं होतं, पहिलं आमचं पिरियड इंग्लिश मिडियम होतं. जागृतीचं इंग्लिश मिडियम. तुम्ही इंग्लिश मध्ये शिकला? हो इंग्लिश मिडियम होतच ते. म्हणजे त्यावेळी तुम्हाला MA केलं नाही पूर्ण. हो. म्हणजे या परिस्थितीमुळे मला करताच आलं नाही पूर्ण. 6 महिने कसं तर आम्ही दोघांनी काढलं आणि पुन्हा सोडून दिलं कॉलेज. आणि पुन्हा मग इस्लामपूरला गेलो त्यावेळेला BA ला 5,000 डोनेशन मागितलं. 5,000 म्हटल्यानंतर आता कुठलं पैसे आणायचे. मग वडील काय म्हणते, कॉलेजचं नावच काढायला नको त्या. मग आम्ही बसलो 15 दिवसांनी. मग त्यांचं पत्र आलं की तुम्हाला आम्ही 2,000 ऍडमिशन देतो. मग ते आम्ही 2,000 भरून ऍडमिशन घेतलं. मग राहायला आम्ही इतकं येतो, तिथनं सायकल येऊन जाऊन करत होतो. अरे बापरे, एवढं लांबला? हो 8 किलोमीटर जायचं, 8 किलोमीटर यायचं. तेव्हा कोल्हापुरातून 150 रुपयाची सायकल मिळालेली. आम्ही हरकून गेलो की सायकल 150ची मिळाली. परत ते कॉलेज 8 किलोमीटर जायचं आणि 8 किलोमीटर मागे यायचं. सासरवाडी फ्लाईट होती, तिने जेवणाची सोय केली. त्यावेळी लग्न झालं तुमचं? लग्न त्या वर्षी झालं. तरी त्यातनं तुम्ही शिकत होता? होय त्यातनं. मग चांगलं, तुमच्या वडिलांनी तसं तुम्हाला सपोर्ट चांगलाच केला. नंतर माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ते मी BEd केलं. MAच्या वेळेला लग्न झालेलं नव्हतं. BEd केलं. त्याच्या अगोदर एक 4-5 महिने लग्न झालं आणि पुन्हा ते BEd केलं. ते सासरवाडी तिथली मग लोकांनी सोय केली. त्यांच्या यानं ते ऍडमिशन मिळालं. बरं. शिक्षक सोडून दुसऱ्या ह्याच्या तुम्हाला नोकऱ्या भेटल्या नाहीत का? कुठं बँकेत वगैरे क्लर्क म्हणा? बँकेत मग त्याला कॉमर्स साईड करायला पाहिजे होती. मग बँकेत सर्व्हिस मिळाली. असं होतं काय? आर्ट साईड म्हटल्यानंतर शिक्षक किंवा वकील अशा ह्याच्यात. मग तुम्हाला LLB ला वगैरे लगेच मिळालं असतं? मिळालं. आपण इकडे पैशाकडनं आपण तटते म्हटलं तर काय करायचं. परिस्थिती म्हणजे एवढी बेकार होती तुम्हाला काय. मुलासनी तुम्हाला सांगते, जाकड्याची मुलं जी येत होती तुम्हाला सांगतो, सकाळी 7:30 हायस्कूल असायचं. 7:30ला परिस्थिती काय होती, कोळुडी हायस्कूलवर माळा बांधायचा चालू. तेव्हा जुन्या इमारतीत नाही का ते चुनाबिना घेऊन बसतात बायका, ते हॉल आहे हायस्कूल वर होतं. पाठीमाग ऑफिस होतं. पुन्हा सोसायटीची इमारत, कापड दुकान होतं. त्याच्यावर माळीवर खोल्या होत्या, त्या तिथं वर्ग भरायचे. मग ते 7:30 ते 11:30 8वी 9वी आणि 12 ते 6 10वी 11वी. मग 7:30ला तिथं आम्हाला जायला होतो. त्या प्रार्थनेला हजर नसलं की महाराज शिक्षक आम्ही एकसारखं पळत अर्ध्या तासाचं कोरडी गाठायची. चप्पल मारायचं पाठीपणे एकसारखं पळत जायचं. हे मराठी शाळेवरशी थांबायचं आणि तिथनं चालत जाऊन पुन्हा प्रार्थना झाली की 7:30ला क्लास चालू व्हायचा. म्हणजे लय कष्ट दिवस होते. आणि 11:30ला शाळा सुटली की तिथनं मग चालू. मला सांग गुरुजी, कधी असं कोल्हापुरात राहिलं आणि तुम्हाला उपाशी झोपायचा प्रसंग आला, असं कधी झालं का? नाही, जेवण मिळत होतं. जेवण घराकडनं देत होते. आणि तेव्हा माणसं लय प्रेमळ होती ना. समजा घराकडे नाही आलं तर तिथं तुम्हाला मिळायचं. मिळत होतं. जेवणाची काय अडचण नव्हती. जेवण म्हणजे तू जरा वेळेत घेऊन येत नव्हता. हो काय करायचं, लवकर यायचं. आला म्हणजे 4ला 5ला बी, आला म्हणजे 12ला बी, टायमात बी यायचा. त्यामुळे ते कॉलेज चुकायचं.
कॉलेज चुकायचं म्हणजे पोटात काय नाही म्हटलं तर जबलिंग व्हायचं ते सगळं सगळं इंग्लिश कसं कळणार ते असं नाही असं बरोबर झालं. बरोबर. मग मी विचार काय केला इंटरव्ह्यू या ठिकाणी झाली सगळं झालं आपल्याला आता काही सर्व्हिस मिळायचं कठीण आहे म्हणजे आपलं शेती करायला लागलो त्यात वडिलांनी पहिल्यापासून त्यात वडील लावत होते म्हणजे कसं 40 कोळीस नाव आलं की चल राहणार शेती पण मोबलक आहे तुमची, हा? शेती पण मोबलक. हाय होय शेती मोबलक पण पूर्वी ही आमचं वडील एकटं 7 एकर रान त्यासनी एकटं हँडल करत होतं नवरा बाई माणसं घेतली तर त्यांना पैसे द्यायला नको पगार द्यायला नको मग इकडं भांगरलं की मळ्यात गेलं की इकडचं नाही यायचं हे भांगलायचं ते भांगलायचं सारखं चालूच त्यांचं कंटिन्युअस सकाळी 8ला घरातून बाहेर पडायचे दोघं नवरा बाई जेवण संघ घेऊन जायचं 12 वाजता जेवायचं सकाळी 9 8 8:30ला वावरात आले की 6लाच जायचं घराला तिकडे जेवण खाणं ढोरं गुरु बघायचं असं तिने कष्ट केले त्यावेळेला त्यामुळे वडिलांनी मला नाही बोलता येत नव्हतं त्यांची पूर्वी 5वी झाली आहे लक्षात घ्या वडिलांची. हा वडिलांची पूर्वी 5वी झाली आहे आणि आमच्या आज्यानं काय केलं की माझी शेती कोण करायची म्हणून वडिलांनी शाळेतनं काढलं तेव्हा त्यासनी शिक्षक म्हणून सर्व्हिस मिळाली होती 7वी केली असली आणि मी प्रगती पुस्तक दिलं का नाही की त्याच्यावर मुडी ऐकत होती मुडी होती त्यावेळेला वडील हुशार होतात पण ते आज्यानं काढलं शाळेतनं त्यानं बरोबर. ते शिक्षक म्हणून लागले मला हंबीर गुरुजींना बघण्याचा योग आला का हंबीर मास्तरांना? आंबेड मास्तर होते की आम्हाला शिकवायला कसं कडक मास्तर? होय होय कडक होती त्यावेळेला व्यवस्थित अभ्यास केला नाही केलं म्हटलं की ती पोत्यात कोंडून घालायची माहिती आहे तुम्हाला आठवते का नाही. पोत्यात कोंडून घालायची पहिलं आपलं हे जर दिवळ नाही का खंडोबाचं दिवळ तिथे खुदी होती तिथं ते वर्ग भरत होते भोसले मास्तर एक होते बघा पन्हाळचे शिकवायला आम्हाला आणि पोरांनी जे डप्पूर असायची त्यांचा हातपाय बांधायचे हातपाय बांधायचं नाही त्याला ते कोलांच्या वड्या घ्यायला लावायचे असं करतो ते आंबेडकर लय कडक. हा लय कडक. मग तेव्हा तुमचे वडील वगैरे त्यांना विचारायला कधी जायचं होतं मारताय माझ्या पोरग्याला? म्हणे आम्ही करून घ्यायचा संबंध नाही. आम्ही अभ्यास आमचा हुशार असल्यामुळे ते करणं जी डप मुलं होती त्यांना ते करत होते. मग त्यांचे आई वडील विचारायला येत होते का कधी? नाही 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 ना. हे असं मी काय विचारतो माहितीये का आता कीड लागले हो आता लय अडचणी निर्माण झाल्या आता एखाद्या मुलाला काय बोललं तर ताप येतो त्या होय मुलाला. होय होय अहो तुम्हाला तो आताची परिस्थिती चांगली आहे पण मुलं शिकत नाहीत हे लक्षात घ्या. आई वडिलांची परिस्थिती चांगली आहे लाईट आहे सगळं आहे जेवणा खाण्याची काय आहे नाही कपडा लागता आहे गाड्या सुद्धा देतात आई वडील म्हणा गाडी नाही दिली की पोरगा रुसला बरोबर आहे का नाही तर मग ते आत्महत्या करतो अमुक करतो तमुक करतो अशी पोरं करते ती मग एवढ्या चांगल्या सोयी असतात सुद्धा मुलं आता शिकत नाहीत लक्षात घ्या मुलं शिकत नाहीत मुली हुशार आहेत अशी परिस्थिती. मला एक सांगा तुमच्या काळामध्ये आत्महत्या हा प्रकार होता का हो गुरुजी? लय आत्महत्या माणसं करायची असं कधी होतं का हो? नाही किती गरिबी असू दे अन्न खायला नसू दे कसं तर देऊन टाकायचं ना. नाही आत्महत्याचा काही प्रकार नव्हता रोजगार कोण खायच होती म्हणजे रोजगार करायला लागू दे उद्याची गॅरंटी नाही. थोडे जरी पैसे मागतात धान्य बी स्वस्त होते त्यावेळेला जरी असलं तर आता लोकांची मनोवृत्ती विकृती झाली आता आत्महत्या प्रकार किती वाढला गुरुजी? याच्याबद्दल तुमचं मत काय? पोराने आताच्या मुलांनी शिकलं पाहिजे बघा चांगलं हे महत्वाचं चांगले आई वडिलांच्या पैसा देते ते सगळं करतात व्यवस्थित सगळं असताना मुलं शिकतच नव्हते काय करायचं का मुलं म्हणजे व्यसनाधीन काय काय झाले हो व्यसनाधीन त्यामुळे ते बिघडते. व्यसनाधीन तर करू नये का मुलांनी? व्यसन करूनच तुम्ही म्हणजे मला सांगा तुम्ही दारू पिणे वगैरे हा काही काही अजिबात नाही फक्त आम्ही जेव्हा मी शेतीतलं काम करायला लागलो कॉलेज संपले सगळे झाले पुन्हा मग जरा तंबाखूचं व्यसन लागले ते कशासाठी लागले कशामुळं की कंटाळा आला की जरा तंबाखू खाली म्हणजे तेवढं फ्रेश होते या म्हणून लागलं म्हणून ते तंबाखूचं व्यसन लागलं. तुमचं 74 वर्ष वय आहे पण तरुण वाटतंय तुम्ही. अजून मी राहणार सगळं काम करतो सगळं पुरं काम भांगरण करतोय कोळी विकतोय साकळ्या मारतोय सगळं सगळं करतोय. मग तुम्ही खाणं काय असतं तुमचं गुरुजी? पूर्वी जोंधळा होता कार जोंधळा त्याच्या भाकरी दूध असायचं. आणि आता खाणं काय असतं? आता काय दूध माणसाला मिळत नाही दूध सगळं डेअरीला. बरं म्हणजे तुम्ही आता काय खाता? मी किती भाकरी खाता सकाळी उठल्यावर? भाकरी आता सकाळी एक आणि संध्याकाळी एकच भाकरी? हो एकच. आणि दुपारचं जायत नाही आता कसं आहे उतरतो वेळ लागले का नाही त्यामुळे जेवण जात जायत नाही. चपाती 2-2.5 म्हणजे भारी भाकरी एक आणि भात. चहा किती पिता? चहा सकाळी एकदा संध्याकाळी एकदा आधी मध्ये नाही. चहा कधी पित नाही मध्ये आधी? पितो पण सकाळी एकदा संध्याकाळी. बरोबर म्हणजे एवढंच. मी काय विचारतो हे मुलांना आज गरज आहे आजकाल भरपूर रोगांची लागण व्हायला लागली शुगर वगैरे तुम्हाला शुगर वगैरे असली बिमारी आहे का? काही नाही शुगर नाही बीपी नाही काही नाही अजिबात काही नाही आणि आजारी सुद्धा कवा पडत नाही शक्यतो
एक 4 महिन्याने 6 महिने जरा खर्च आला तर तेवढंच, बाकीचं काही तक्रार काही नाही, अजिबात नाही काय. मला हे सांगायचं आहे, हं. ह्या जगामध्ये श्रीमंत कोण? बरं. ज्याच्या अकाउंटवर बॅलन्स भरपूर आहे होय होय. तो श्रीमंत का? नाही. नाही नाही. ज्याची तब्येत चांगली आहे, हा. जो तब्येतीने मजबूत आहे, मजबूत आहे. तोच खरा श्रीमंत. खरं. आणि आमचे गुरुजी हे श्रीमंत आहेत. बरं. गुरुजी आमचे गरीब नाही आहेत, गुरुजी श्रीमंत आहेत. हे मला सर्वांना सांगायचं. मला भरपूर लोकांच्या कॉमेंट्स आल्या हं. की तुम्ही गुरुजींचा इंटरव्ह्यू घ्या, मोठी मुलाखत घ्या. ही छोटी मुलाखत घेतली त्यावेळी, त्यामुळे मी गुरुजींची मुलाखत घ्यायला आलोय. मला एक सांगा गुरुजी, हे तर झालं, तुम्ही नवीन पिढीला आता काय संदेश देशील? आणि आता नवीन पिढीला आता काय सांगायचं? आई वडिलांचा आदर त्यांनी करावा का? हा, करावं करा, हे मत खरं आहे. का बरं गुरुजी? का करावं म्हणजे अहो तिने लहानपणापासून सांभाळलेलं असते, पोटाला घातलेलं असते, आणि तुम्ही आई वडिलांना विसरून बी उपयोग नाही हो. त्यांचा कसं आहे, त्यांनी तुम्हाला सांभाळलं, मग त्यांना तुम्ही सांभाळलं पाहिजे उतरत्या वयाला. का त्यांना बाजूला ढकलून देऊन चालेल? नाही. चुकीचं आहे एका हा. गोष्टीने. हा, हा, चुकीचं आहे की नाही सांगा? बरोबर. ते कसं आहे, आई वडिलांनी तुम्हाला शिक्षण दिलं म्हणा किंवा काही केलं, सगळे झालं, आणि तुम्ही जर आई वडिलांनी जर आश्रमामध्ये ठेवायला जाता, ते चुकीचं आहे. चुकीचं आहे ना गुरुजी? ते एक चूक आहे मोठी. आणि हा एक शाप लागू शकतो. हा, शाप लागू शकतो. त्यामुळे असं त्याला करणं योग्य. त्या माणसाला सुख कधी लागणार नाही, हे तितकंच खरं आहे. चूक मग किती मोठा नोकरदार असू दे, बरोबर आहे. हे मग फार मोठं. शेवटी तुम्ही असं करताय म्हणलं, मुलं बी तुमची तसंच करणार. 100% होय का नाही? गुरुजी. मग तुम्ही दुःखी तुम्ही राहणार. जर असं आई वडिलांना जर आश्रमामध्ये ठेवलं, साखर कुठं घेऊन टाकलं, काय केलं, तर ते मुलांच्या लक्षात आल्यानंतर मुलं बी तुम्हाला तशीच करणार. बरोबर बरोबर आहे. गुरुजी, बरोबर तुमचा गुरुजी. सांभाळ करणार का? नाही. मग तुमची बी घाण मारणार त्याशी, बरोबर आहे का नाही? होय. कसं आहे, आई वडिलांनी जन्मदिला हे विसरून चालत नाही, त्यांचा सांभाळ शेवटपर्यंत केला पाहिजे. आणि त्यांचा आशीर्वाद असला तर आपण हा, भरपूर काही आशीर्वाद- समाधान राहू तेव्हाच शकतो. ते आशीर्वाद मिळणार त्याशी, असं आहे. बरोबर गुरुजी. आज आमचे गुरुजी रघुनाथ जमदाडे म्हणून आहेत. त्यांच्याकडे काही काळासाठी मी थोड्या दिवसात ट्युशनला होतो आणि त्यांच्याकडून त्यावेळी शिक्षण घेतलेलं आहे. तर फी एक 5 रुपये 10 रुपये अशी फी असावी, आणि ते फी आम्ही दिलेले आहेत आणि ह्यांच्याकडून शिक्षण घेतलेलं आहे. पण मला एवढं सांगायचं लोकांना की अशी लोक ही रोल मॉडेल आहेत की बेसिक आज शेती करतात, शिक्षण केलेलं आहे, पण ही लोक रोल मॉडेल आहेत कारण ही निरोगी आहेत आणि त्यांच्याकडे बरंच काही नाही, पण ह्यात ही समाधानी आहे. काहीच नाही पण ही समाधानी आहेत. होय. आणि आज समाधानी जीवन जगणं महत्वाचं आहे. आमच्याकडे भरपूर काय असते, पण आम्हाला टेन्शन असते उद्याचं काय, परवाचं काय, हे इन्शुरन्स कुठला, तो एफडी कुठली, ते शेअरमध्ये पैसे टाकायचे आहेत, हे सगळं आमच्या पाठीमागे चिंतन चालू आहे. पण ही माणसं लहानपणी समाधानी होती, मध्यम अवस्थेमध्ये समाधानी आहेत आणि वृद्धावस्थेमध्ये पण समाधानी आहेत. अशा लोकांचं खरंच चरणस्पर्श करणं गरजेचं आहे. तर ही लोक आज एक समाजाला आदर्श लोक आहेत, मला एवढंच सांगायचं आहे. आणि आज गुरुजींच्या जवळ आलो, गुरुजींनी आपल्या थोडक्या शब्दामध्ये समाजाला फार मोठा संदेश देण्याचं कार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. नमस्कार गुरुजी. नमस्कार.